एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. संपदा का आली होती इथे? हा, काय काम आहे तिचं? तू काय लुडबुड करतेस तिच्या कामामध्ये? वच्ची मशो, मी काय लुडबुड केली? आणि संपदा स्वानंदीची मोठी बहीण आहे. ती जर घरी आली तर तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढायचं का? सांगा बरं तुम्ही. तुझी नाटकं मला चांगली कळतात. नीलला तू सांगितलंस ना विजासाठी खोटे पेपर तयार कर म्हणून? मी? हो, मी का सांगेन त्याला असं? तुझा स्वार्थ कळतो ग ललिता मला. तुला काही करून स्वानंदीला त्रास द्यायचा बस. वच्ची मावशी, मी स्वानंदीला त्रास का देईन? इंद्रनीलचं प्रेम आहे तिच्यावर, आणि माझी सून होती. कळलं तुझं प्रेम. लग्नाच्या दिवशी बिल्डर आला होता तेव्हा तू लग्न मोडायला निघाली होतीस, तेव्हा कुठे गेलं होतं तुझं स्वानंदीवरचं प्रेम ग? गैरसमज, तुमचा गैरसमज होतोय वच्ची मावशी. तेव्हा गोंधळून गेलो होतो आम्ही दोघेही. काही सुचत नव्हतं आम्हाला, त्यामुळे तोंडातनं काहीतरी निघून गेलं. तर स्वानंदी आता सून आहे आमची. हो ना वच्ची मावशी, मी खोटं बोलले, मी मान्य करते. पण मी जर खोटं बोलले नसते ना तर स्वानंदी लग्नाचा मांडव सोडून निघाली असती. पण खोटे पेपर्स तयार करायला मी नाही सांगितलं. किती बनवा बनवी करशील ग? किती? नाही हो वच्ची मावशी, मी खरंच सांगते. इंद्रनीलने संपदाला तिच्या खोट्या कामात मदत केली हे जर स्वानंदीला कळलं असतं ना तर गजब झाला असता. इंद्रनील आणि स्वानंदीच्या प्रेमासाठी मला खोटं बोलायला लागलंय हो. नाही तर मी असं करते, मी तिला सांगते की संपदाला मदत करायला मी तुला सांगितलं होतं. स्वानंदीला खरं काय आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा मला तिला सांगायचं असेल. तोपर्यंत तिला काहीही कळणार नाही ह्याची काळजी मी घेईन. त्यांच्या मनात काहीतरी चाललंय हे आलंय माझ्या लक्षात. मला काय वाटतं माहितीये का, त्यांनी ह्याचसाठी बोलवून घेतलंय मला. अगं तेच तर म्हणते मी, म्हणजे हा विषय पुन्हा काढून त्याला काही त्रास होऊ नये असं वाटतं मला. म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणालात. स्वानंदी, अगं त्या क्षीरसागराने आम्हाला पुरतं लुबाडलंय, त्यामुळे तुझं आणि इंद्रनीलचं लग्न आम्ही थाटामाटात नाही करू शकत. पुढचं सगळं आयुष्य तुरुंगात काढायचंय का तुला? तुरुंगात? खोट्या कागदपत्रांवर तुझा व्हिसा झाला हे जर तुझ्या वडिलांना कळलं तर ते स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देतील. घरात मी तुला अमेरिकेला पाठवीन. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? वच्ची मावशी, तुम्ही स्वानंदीला ह्यातलं काहीही सांगणार नाही आहात प्लीज. तुम्हाला शपथ आहे माझी. हो, तिला हे सगळं कळलं ना तर संसार मोडून निघून जाईल ती. नको प्लीज. संसार मोडण्याची भाषा तर तू करूच नकोस, मी ते होऊ देणार नाही. त्यासाठीच आपल्यालाही प्रयत्न करावे लागणार आहेत वच्ची मावशी. हो ना. म्हणून तर आमचा इंद्रनील गेलाय ना महेशकडे. आणि मी सासरी जाणार नाही असं संपदा सांगून गेले आता. तिचं काय करायचं ते मी बघते, पण स्वानंदीला यातलं काही कळू देऊ नकोस. आणि
तिला त्रास होता कामा नये एवढं लक्षात ठेव. नाहीतर मग तू आहेस आणि मी आहे. प्रेम आणि अपमान दाम दुपटीनं परत करणारी बाई आहे मी. आणि जे बोलते ते करते मी. 5 रुपयाचं नाणं विसरलीस? तू 5 रुपये देऊन माझा अपमान केलास. मी 11 लाख रुपये देऊन तुझं काय केलं हे मी तुला सांगायला नकोय. तुला चांगलं माहितीये ते कळलं. विसरायचं नाही. मी काहीही विसरलेले नाहीत सेवतची मावशी. आणि तुम्ही अपमानच केलाय माझा. नुसता अपमान नाही तर उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून अपमान केलाय तुम्ही माझा. तेच 5 रुपयाचं नाणं तुमच्या हातात ठेवून माझ्या पायावर नाक रगडायला नाही लावलं ना तर नावाची ललिता नाही मी. आणि 1 घाव 2 तुकडे असं नाहीच करणार मी. सतत सुया टोचत राहीन तुम्हाला. सतत तुम्हाला वेदना देत राहीन. जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही तुम्हाला. जशी तडफडते ना मी तसंच तुम्हाला तडफडताना बघायचंय मला. नाही हा ललिता, रागाच्या भरात तू असलं काहीही करणार नाहीयेस ललिता. आता आपल्याला वच्छी मावशींना सांभाळून घ्यायला हवं. लक्षात ठेव. गावचा पैसा मिळू दे मग बघू. कधी कधी येणार आहे गावचा पैसा आपल्या हातात? कधी देणार आहे ते भैयासाहेब आपला वाटा आपल्याला? सगळी तत्वज्ञानी माणसं माझ्यात नशिबी कशी आल्या ते देव जाणे. तिकडे ते तुमचे भैयासाहेब आणि इकडे स्वानंदी. संसार मोडून जाते का सततची भीती डोक्याला. शी. तर त्यासाठीच तर आपण प्रयत्न करतोय ना ललिता. तू सध्या फक्त हा विषय सुरू आहे तोपर्यंत इंद्रनीलला स्वानंदीपासून दूर ठेव. भावनेच्या भरात तो जर काय बोलून गेला ना तिला, आपल्या सगळ्या प्रयत्नांवर गोळा फिरायला. अहो कसं दूर ठेवायचं त्याला तिच्यापासनं? लग्न झालंय आता दोघांचं. पाठवले त्याला महेशकडे. आता बघू काय होतंय तिथे. काय सांगतोस तू? तुम्हाला तेव्हाच सांगायला पाहिजे होतंस. मी बोललो असतो ना संपर्काशी. हो पण अरे तो एजंट सगळी कामं पूर्ण करणार होता. तर आपण सगळे पेपर्स पोचवले होते. तो विजा मिळवून देणार होता. आणि अरे पण एवढी मोठी गोष्ट आहे, मला कळणं गरजेचं नव्हतं का? हो यार महेश, मी चुकलो. आय एम सॉरी. मी तुला सांगायला हवं होतं. नाही, तू कशाला सॉरी म्हणतो? संपर्क तरी कुठे बोलले माझ्याशी? सतत चिडचिड, बोलायचं नाही. लग्नातच तू पाहिलंस ना, एकदाही हसली नाही मुलगी लग्नात, पूर्ण लग्नात. अरे महेश, या मुली अशाच असतात. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून सगळं आपल्या मनात ठेवतात, गप्प बसतात आणि मग की अंगाशी येतं आणि मग हे असं होतं. आणि मी पण काय विचार केला माहिती का महेश, की तुलाच ही गोष्ट संपदाने सांगितली नाहीये म्हटल्यावर मी ती तुला सांगणं उगाच आगाऊपणाचं झालं असतं ना. तुमच्यात मिसअंडरस्टँडिंग क्रिएट झालं असतं. पण एक सांगू, तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. ते तुझ्याशिवाय नाही राहू शकत, हे मला जाणवलं. हे पण ती मला म्हटली होती की मी अमेरिकेला जाणार म्हणून. नाही, तू म्हणत असशील तर खरं असेल, मलाच कळलं नसेल. पण कमाल आहे अरे मुलीची. एकटी सहन करत राहिली, एका वाक्याने मला बोलली नाही. तेच तर महेश, ती हे सगळं एकटी सहन करत होती. कुणाशी बोलू शकत नव्हती, काही शेअर करू शकत नव्हती. तिचा विजाचा प्रॉब्लेम झालाय. शिवाय गिल्ट फिलिंग आहे तिला, तुझ्या घरी याचं नाकारलंय म्हणून. महेश, शी नीड्स यू. तिला या सगळ्यात तुझ्या सपोर्टची गरज आहे आणि तूच हे करू शकतोस. जा महेश, बोल तिच्याशी. खरंच खूप बावळट आहे. बच्चा, आता तुम्ही काय करताय?
वच्छते काय चाललंय? घ्यायचं का ठेवायचं? हे वच्छते, हे बघा तुम्ही माझ्यावर बळजबरी करताय. ए चिंबुर्डे, तुझ्या वयाला जितकी वर्ष झाली नाही ना तितकी लग्न जुळवली आहेत मी. आणि असं एकही लग्न नाही जे मी जुळवलं आणि मोडलं. मोठी नाक वर करून सांगते घरच्यांना मी जाणार नाही. नाही जाणार. मला महेश बरोबर संसार करायचा नाहीये. मग काय, महेश बरोबर पाणीपुरी भेळपुरी खायला आवडते तुला? बगीच्यात हातात हात घालून फिरायला आवडतं? तेव्हा नाही आई बापाच्या अब्रूचा विचार करता आला तुला? त्यांच्या उरावर जाता करून मूग दळायला बसतेस का गा? मूग काढायला जायचा? जाणार नाही. कशी जात नाहीस तू? नाही गेलीस तर स्वानंदीचं आयुष्य ढवळून निघेल. इथे पण स्वानंदीचाच विचार. काही फरक नाही पडणार आहे तिला. उलट सुखाने संसार करेल. तू पण कर ना सुखाने संसार. तुला कोणी नाही म्हटलं? वच्छत्या, ते पॅकिंग थांबवा. वच्छत्या प्लीज. मला माहितीये तो महेश येणार नाहीये मला घ्यायला. ते माझं मी बघून घेईन यायचं की नाहीच आहे. पण तू नाही गेलीस ना तर तुझ्या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबांना सांगेन मी. काय सांगा? माझ्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बाबांना सांगा. सगळं माहिती आहे त्यांना. हो, बाबांना सगळं माहितीये? नाही, बाबांना हे कुठे माहितीये की तुला श्रीमंतीचा अति हव्यास आहे. देशमुख जहागीरदाराने एवढे श्रीमंत नाही म्हणून तू लग्न मोडायला निघाली हे कुठे माहितीये त्यांना? आणि त्यांना हेही कुठे माहितीये की महेश अमेरिकेला जायला निघाला म्हणून तू परत मोडलेलं लग्न जुळवलंस? आणि बयो त्यांना हे तरी कुठे माहितीये की तू स्वानंदीच्या सासरी जाऊन तिथेही नाटकं केलीस? हे सगळं जर त्यांना कळलं ना संपदा, तुला घरातून हाक लावून देतील ते. मग ना तुला हे घर राहील ना देशमुखांचं घर राहील. येशील रस्त्यावर. कळलं? चला चला निघा. आले असतील ते. हे बघ संपदा, ज्या घरात सुनांचा छळ होतो अशा घरात नाही ढकलत आहे मी तुला. खूप सज्जन आणि चांगली माणसं आहेत ती. खोट तुझ्यात आहे ग. तू छळतेस त्यांना म्हणून मी बळजबरीने तुला पाठवते त्यांच्या घरी. कळलं? पकडा. चला. काका काकू बघा कोण आलंय. काकू या ना. ये ना महेश दादा. या काका काकू. काय कसं झालं अभ्यास? मस्त. काका आणि काकू येतच असतील. काका काका काकू लवकर या ना. महेश दादा आलाय. अगं बाई, नमस्कार नमस्कार. नमस्कार. बसा ना बसा. नमस्कार नमस्कार. मी चहाचं बघते. आई, संपदा आहे ना? हो आहे ना. जुईली जाग संपदाला सांग. आम्ही तिला न्यायलाच आलोय. हो जुईली बघ जरा. ये ग ये. आहे संपदा तयार आहे. ये ये बाळ. ये बस. संपदे, सगळी तयारी झाली ना बाळा? संपदा येतेस ना बाळा? हो येते येते. संपदा हो बाबा निघते. तुझ्यावर बळजबरी नाही ना केली कोणी?
छे हो, कोणी बळजबरी कशाला करेल? वच्ची आत्यांनी 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या असतील तिला. बाबांना हे कुठे माहितीये की तुला श्रीमंतीचा अति हव्यास आहे, आणि त्यांना हेही कुठे माहितीये की महेश अमेरिकेला जायला निघाला म्हणून तू परत मोडलेलं लग्न जुळवलंस. आणि बयो, त्यांना हे तरी कुठे माहितीये की तू स्वानंदीच्या सासरी जाऊन तिथेही नाटकं केलीस. हो बाई, मी समजावलं आणि समजलं बाई तिला. बरं, निघू आम्ही. असं काय करताय? चहा तरी घेऊन जा की. नाही, आज चहा नको, मला जरा ऑफिसला लवकर जायचं. अहो, आणि आजी, जे घ्यायला आलो होतो ते मिळालंय. चहा घ्यायला येऊ परत कधीतरी. अहो, पण कसं तरीच वाटतंय. तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच आलात आणि चहा सुद्धा न घेता निघालाय. अहो, आता येणं जाणं चालूच राहील. संपदा, बाळा, आई बाबा आणि आजींना नमस्कार कर. सुखी राहा आणि आई बाबांचं नाव राख. नीट वाग, आमच्या जीवाला घोर नको लावूस. भानावर राहा. वाह, 2 शब्दात आयुष्याचं सार सांगितलं वसंतराव. हो, हेच महत्वाचं असतं. भान सुटलं की माणसाची शोभा व्हायला वेळ लागत नाही. संपदा, वच्ची आत्या. असू दे का, असू दे. हे बघ बाळा, बाबांनी जे सांगितलं ना ते ध्यानात ठेव आणि तशीच वाग. आई, बाबा, आजी, येतो. येतो. अच्छा. चल संपदा, ये बाळा. संपदा, येतेस ना? चला संपदा ताई. बॅग राहिली. संपदा, संपदा. अगं, मी बॅग राहिली. हा, द्या, मी घेतो. वसुधाताई, तुम्ही घरी काहीच घेतलं नाही. हे लाडू घ्या. अहो, कशाला? घ्या. बर, येतो. हा, बर. महेश, अच्छा. अच्छा. नीट जा. आता खरी पाठवणी झाली संपदाची. हो. पण वच्चे, तू होतीस म्हणून झालं बरं का हे सगळं. नाहीतर या मांजरीच्या गळ्यात घंटा कोणी बांधली असती बाई. आजी नादान पोर आहे हो. प्रेमाने समजवलं, समजून घेतलं तिनं. पण आता मला एका बिघडलेल्या घोडीला लगाम घालायला जायचंय. आता कोण बाई?
तुम्हाला नाही माहिती ती तिच्या नाकात व्यसन घातली, पायाला नाल ठोकली, चांगली धावेल कुरकुर न करता. ललिता तयार राहा ग बाई, येते मी. आता तुझा नंबर. अजून सुधारलेली नाहीयेस तू. आवाज कसले काढतेस? उचकी लागली. उचकी लागली. एक काम कर, श्वास रोखून ठेव. हं? नाक दाबून ठेव दोन्ही हाताने. पूर्ण रोखून ठेवायचा श्वास. श्वास कोणता? वहिनी निलिमा, बघा हिला उचकी लागली. पाणी आणायला सांगा जरा. पाण्याचं काय आलं? पाणी आणायला सांगा. पाणी पाणी. हा वहिनी पाणी पाणी मागते. या जरा बाहेर. बघा काय करते मारताय भाऊजी, काय झालंय? हो उचकी थांबत नाही यायची. हो का? हो मी कधी लागली? हे आता म्हणजे आताशी पेपर वाचत होती मी, फोनवर बोलत होतो, अचानक कुच आवाज आला, बघतो तिला उचकी लागलेली.